टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शिवसेनेचे नेते शिवाजी सावंत सर आता आपल्याबरोबर सर आज मेळावा घेतला आहे शिंदे गटाचा, काय नक्की नियोजन आहे? कारण उद्या भवितव्यामध्ये येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषदा आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना आपापल्या मतदारसंघातून चांगल्या पद्धतीचे उमेदवार निर्माण करणे किंवा तयार करणे किंवा त्यांना प्रोत्साहित करून उमेदवारीसाठी आपापले उमेदवार आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून उभा करण्याच्या त्या तयारीला लागण्याचा आजचा मेळावा होता। आज कुठल्या गटाचा मेळावा झाला आणि भविष्यात तुम्ही जिल्हाभर सगळे मेळावे घेणार? आज ह्या आजचा जो मेळावा होता ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचा मेळावा होता, पंढरपूर विभागाचा, आणि उद्याचा जो आहे तो सोलापूर मतदारसंघाचा उद्याच्याला मेळावा आहे। परंतु शिंदे गटाचा एकही आमदार आपल्याकडे तुम्हाला जिल्ह्यात नाही, मग तुम्हाला शून्यातनं सगळं आता हे निर्माण करायचं कसं शक्य? का शक्य नाही? आज ताग्यात आपण जे प्रत्येक गोष्ट शून्यातनं शिवसेना निर्माण झाली, त्यामुळे शिवसेनेला काहीही अशक्य नाही। सुरुवात आहे, शून्यातनं तयारी आहे, परंतु निश्चितपणे यावेळेस शिंदेसाहेबांचा हात बळकट करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून चांगली ताकद सोलापूर जिल्ह्यातून आम्ही त्यांना देऊ। जिल्हा परिषदेला कसं चित्र असणार आहे तुमचं? कसं म्हणजे चित्र कसं राहणार? म्हणजे जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात राहील असं अपेक्षा वाटते? जिल्हा परिषदला जास्तीत जास्त ताकदीनं सीट निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सध्या, आणि आता महायुतीतनं लढण्याचे वरचे आदेश आहेत त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहे। परंतु इतर आमचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांच्या जोडीनं ताकद निर्माण करून सत्तेमध्ये समान वाटा मिळावा अशा पद्धतीचं काम आम्ही करणार। म्हणजे जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवणार? जिल्हा परिषद महायुतीचा झेंडा फडकणार। आपण बघितलं असेल की सोलापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी खरं तर शिवाजी सावंत सरकारने आता कंबर कसलेली आहे, आणि विभागवाईज त्यांनी आता बैठका देखील सगळ्या कार्यकर्त्यांच्या सुरू केल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।